काय चाललंय वैशू? रामकृष्ण हरी. राम राम. राम राम कृष्ण हरी. निघाले वरती चहा घेऊन. अरे देवा, आज काय घेतलंय? बटर घेतलेत. हे बघा, माझ्या लेकरावाला आज वरती चाललेत बटर. तर म्हणजे आले होते ना आपल्याला टोस्ट वगैरे, तर चहा आणि बटर आणि बिस्किट पण आलेले आहेत काल परवा. एका ताई घेऊन आले होते आपल्याला. तर वैशू गेली आहे वरती चहा द्यायला आणि पूजा वगैरे झालेली आहे. खूप छान वाटते, असं भजन लावलं होतं आणि खूप मस्त वाटते. आणि देवाची पूजा केल्यावर खरंच प्रसन्न वाटतं. धूप घातला होता सकाळी सकाळी देवाला. हे नारळाचं झाड बाजूला काढून ठेवले, कारण म्हटलं दुसरं ठेवूया. आता हे इकडं ठेवलेलं आहे, आता ते पण उगवेल. आता 3-4 झाडं उगवली आपल्या घरामध्ये. तर चला, बाकीची बरेचशी कामं राहिलेली आहेत. आता कोणी नाही आहे खाली, सगळे गेलेले आहेत वरती. आज पण बराचसा गारटा होता, म्हणजे बराचसा होता. अरे देवा, इकडं आहेत की अजून चहा? मावशी जा ना चहा घ्यायला. मंदाई जा चहा घ्यायला, जा वरती चहा गेलाय. वैशू गेले चहा घेऊन. तर खूप छान अशा कळ्या लागतात फुलांना पण आता इकडच्या. जरा काल आहे ना मी सगळी घाण काढली कुंड्यांमधली. मला नाही आवडत कचरा. कुंड्यांमधला सगळा कचरा काढलाय मी, साफ केले. गुलाबाला पण खूप छान अशा कळ्या लागल्यात. आणि ह्याच झाडाला मी काय मारू, मला औषध कळत नाही आहे. माझं बेलाचं झाड थोडंसं पानं म्हणजे काय किडे खात आहेत का त्याला, काय हे झाले मला नाही माहिती. बघू आता, आपल्याकडे भाजीवाले दादा येतात ना, त्यांना विचारून बघू. त्यांच्याकडे शेती आहे ना, तर ते शेतीवर असं मारणारे काही असतात कीटकनाशक, तर ते थोडंसं बघू त्यांना मागून आपण. मस्त वाटते ना हे, छान वाटते ना. काय पण दाखवत असते ज्योतिताई. आणि हे मी फिरायला जाते ना, तर मला खूप आवडले तिकडं. ते नारळाचं झाड आहे ना, त्याच्यातून आहे ना ते नारळ छोटी छोटी खाली पडली. तर मी असं काय केलं, उचलून घरीच आणली माझ्या आजी लोकांना खेळायला. हे बघ कसं आहे. रामकृष्ण हरी. ह्याला काय म्हणतात? बारीक खेळायला वाटलं मला. हे लहानपणीचा खेळ आहे. मला खूप आठवलं, म्हणजे नाही का, हे नारळ तिथं पडलेलं बघून म्हणलं खेळण्यातली नारळ. खेळण्यातलीच आहेत ना. अगं नारळाचं झाड, त्याच्यावर पोपट बसली होती आणि त्यांनी पाडले का काय मला नाही माहिती. माझ्या आधीच पडलं होतं तिकडे जायच्या. मग मी घरी घेऊन आले आज फिरायला गेलं. इथं ठेवलेत मी तुळशीपाशी 2 नारळाची झाडं. पांढरी रांगोळ संपले, तर उगाच साधी रांगोळ काढली आहे कलरची. मोत्या काय चाललंय? काय चाललंय मोत्या? आता शाणा झालाय आपला. इकडल्या पण कुंड्या खूप घाण झाल्या होत्या कुंड्या. खरंच बघायला पाहिजे झाडांना पण, लेकरासारखं असतं. इथं खूप छान एकच फुलं असं खुलले, मस्त वाटते है ना मावशी. झाडांना माणसांना नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे, बरोबर का नाही? तर ते चांगले राहतात टवटवीत. मग त्याला पाणी घालावं लागतं, उकरून हे करावं लागतं थोडंसं. मग आता थोडा वास कमी झालाय गटाराचा वगैरे इकडचा. औषध टाकतो ना, ते ग्रामपंचायतमधून आणले पोत्यात. पोतं तिथंच ठेवले. सारखं आम्ही औषध असं पावडर फेकून टाकतो, आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास नको व्हायला. तर काय करणार, इकडे ड्रेनेज नाही म्हणून आता होतं, पण तरी पण आपण त्याला काहीतरी करत राहायचं नेहमी. तारा आहे वर, ह्या ताराला आहे ना ही फांटे लागायला लागले, तोडायला लावायचे. ते आपल्याकडे एक आजोबा येतात, त्यांना सांगणार आहे हे झाड तोडून टाक म्हणून इकडचं. त्या आजोबांना सांगायचंय मला की तोडून टाका ते झाड, नाही का म्हणून. जुली लुसी पाणी तापते, चूल थंड आहे बघा. अजून काहीच नाही केलेलं चुलीवरती, स्वयंपाक करायचा आहे. मोत्या जुली बांधलेली असती, लुशी बांधलेली असती, पण मोत्या आहे ना अजिबात बसत नाही गपचूप. मोत्या सारखा टवाळगिरी करत हिंडतो. तर आज आमच्या शोध वृद्धाश्रमामध्ये काही भाविक भक्त, म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थांचे काही लेकरं आहेत, ते आलेले आहेत भेटायला. त्यांच्याबरोबर आमचे थेऊर गावचे, चिंतामणीचे अगलावे सर, सचिन अगलावे सर वहिनी आहेत, लाल ड्रेसमध्ये गुलाबी, ती वैष्णवी आहे पाठीशी. आणि हे दोघी ताई आल्यात आणि 3 दादा. तर हे मुंबईचे आहेत आणि हे थेऊरचे. म्हणजे सरांची खूप आणि वहिनीची खूप मदत असते. जसं मला पहिला शिदा दिला चिंतामणीचा, तसं शिदा ह्या संस्थेला कधी कमी पडला नाही. आणि भगवंत मला माहिती आहे चिंतामणी कधी कमी पण पडू देणार नाही. हे आशीर्वाद आहेत स्वामींचे, चिंतामणीचे. आणि नेहमी मला काही असो, गणपतीचं जेवण असो, कुठलं काही असो, तर नेहमी सरांच्या वहिनीच्या आठवणीमध्ये ही सगळी लोकं असतात. मला ह्याचं खूप विशेष वाटतं. आणि ह्या सगळ्या लोकांचा
तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी खूप सारा आशीर्वाद आहे. दत्त जयंतीला पण तुम्ही आम्हाला विसरलं नाही. पहिल्यांदा ह्यांना जेवण दिलं आणि मग तिकडं तुमच्या काय असेल ते लोकांना जीव घातलं. तर तुम्हाला खूप सारा आशीर्वाद आहे म्हणून आशीर्वाद. तर आपण आता यांच्याशी थोडंसं बोलूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय शंकर ताई. माझं नाव विद्या आहे आणि अख्खी तोडची एका समर्थची टीम आहे. आणि या आश्रमाबद्दल पहिलं तुम्ही सुरुवात करेन की खूप आधी मला वैष्णवीने या आश्रमाविषयी सांगितलं. शोध आश्रम आणि प्लस हे इंस्टाग्राम सेन्सेशन आहेत. सोशल मीडियावर असे नाचतात, एवढे फॉलोअर्स आहेत त्यातल्या आम्ही. तर आम्ही असं ठरवलं की पुण्याला पण एक टीम असावी. मुंबईत आम्ही करतो, मुंबईच्या बाहेर करतो. आतापर्यंत 30 आश्रमांमध्ये बालाश्रम, वृद्धाश्रम यांना नुसतं भेटून अन्न सामग्री, शालेय शिक्षण सामग्री न देता त्यांच्याबरोबर आम्ही जास्तीत जास्त वेळ स्पेंड करतो. कारण का वेळ ही एक वेगळी बोलतो ना की हे पैशापेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट असेल देण्यासाठी. आज कुणाकडे काही नाहीये तर घरच्यांकडे घरच्यासाठी वेळ नाही. अगदी. सो तो वेळ आम्हाला आवडतो त्यांच्या बरोबर. दर संडेला आमचं काही ना काहीतरी सुरूच असतं. बॅक टू बॅक संडे. आम्ही तिसरी सेवा आहे, तिसरा संडे. आणि खूप छान वाटतं इथे तुम्ही सगळ्यात पहिला प्रथम माझ्या आयुष्याच्या पहिला इंटरव्ह्यू मी घेतलेला माईंचा, सिंधुताई सपकाळ यांचा. आणि त्यांच्या प्रेरणेने आणि तुम्हाला त्यांची साथ लाभली, त्यांचा सहवास लाभला आणि तुम्ही हे सुरू केलं. तर माझ्यासाठी आज परत मी त्या सर्कलला कम्प्लीट केलं असं मला वाटतं. आणि इथे येऊन खूप छान वाटलं. छकुलीवर आम्ही मजा करणाऱ्या सगळ्या छोट्या छोट्या पोरांबरोबर आम्ही मजा करायला आलोय. आणि अशीच आमची संस्था, ही संस्था नाही पण हा महाराजांचा परिवार आहे. आणि जिकडे महाराज आम्हाला नेतात आम्ही तिकडे जातो. ते म्हणतात माझ्या या लेकरांना भेटून या, इकडे तुम्हाला जायचं, आम्ही सगळे तिकडे. एक व्यक्ती का असून दे, 2 व्यक्ती का असून दे, 3 व्यक्ती असून दे, आम्हाला तेवढंही समाधानाने आम्ही करतो. आणि आता आम्ही पुण्यातही सेवा सुरू केली आहे, त्याच्यामुळे आता जगभर करायची अजून, हो की नाही. आणि खूप खूप धमाल करणार आहे. आणि थँक्यू ताई. सर्वप्रथम तर खूप खूप अभिमान वाटतो की तुमचं कार्याला पहिलं सलाम आमच्या सगळ्यांकडनं खरंच. आणि ज्या पद्धतीने तुम्ही अजून तरी आम्हाला बोललो नाहीये पण तुमच्याशी पण आम्हाला खूप खूप गप्पा मारायच्या आहेत. तर थँक्यू सो मच. आम्हाला इथे तुम्ही एवढं छान आशीर्वाद देऊन वेलकम केलं त्याबद्दल. आणि तुझे पण खूप खूप थँक्यू. खरं तर आताचे लेकरं वैष्णवी सारखे युथ पिढीला खूप छान लाभतायत. कारण त्यांना कळतं आजी आजोबा काय असतं, आजी आजोबांचं प्रेम काय असतं, आई वडिलांचं प्रेम काय असतं. हेच जर घराघरात प्रत्येक तिच्या वयातल्या मुलाला आणि मुलीला जर कळलं तर आमच्यासारख्यांना गरज नाही वाटणार की असे वृद्धाश्रम निर्मित करावे आणि तिथं काहीतरी आजी लोकांना ठेवावं. असं नकोय. प्रत्येकाचे आई वडील प्रत्येकाच्या घरात राहिले पाहिजे. त्यांचं प्रेम, त्यांच्या गोष्टी, त्यांच्या मायेच्या उभीखाली प्रत्येक नात मोठी झाली पाहिजे, हे मला तरी वाटतं. पण आजकाल काळाची खूप गरज पडते की वृद्धाश्रम निर्मित व्हावं आणि वेळ नाही आहे. तर हा वेळच खूप हालचाल करतोय माणसाच्या जीवनातली. तर तुम्ही पण खूप कमी वयातले आहात सगळे. तर तुमच्याकडून स्वामी अखंड अशी सेवा करून घ्यावं. तुम्ही जे म्हटलात की आम्ही वेळ देतो, हा वेळच खूप महत्त्वाचा असतो. आपण कुणाशी तर गप्पा मारणं, बोलणं, त्याच्याशी त्याचं सुखदुःख विचारणं किंवा आपलं सुखदुःख त्याला सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ते करताय. तर मी हेच म्हणाल स्वामींच्या चरणी की स्वामी तुम्हाला खूप सारं आयुष्य देवो आणि निरोगी आणि तुमच्या इच्छा मनोकामना सर्व पूर्ण करो आणि तुम्ही जगभर स्वामीचा प्रचार करत फिरो. हीच माझा आणि माझ्या आजींचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद. चला आता मोठ्याने एक गजर करा बरं स्वामींचा. चला करा. ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय. भगवती अनघा लक्ष्मी माता की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय. आई अंबेचा गणपती बाप्पा.
करा. जय शंकर. खूप उत्साही आहेत आणि खरंच आज दिवसभर ह्यांचा काय असेल तितका टाइम घाला म्हटलंय आजींबरोबर गप्पा मारा. तर चला आता काय काय करायचं करा. आता आपलं झालेलं